जे आर काढलाय अंमलबजावणी तात्काळ करून किमान आम्हाला आशा आहे की उद्याच्या येत्या मंगळवारी बुधवारी कॅबिनेट आहे, या कॅबिनेटमध्ये आपण तालुक्यात जिल्ह्यात महाराष्ट्रभरातल्या ही प्रक्रिया आता हैदराबाद गॅझेटियरच्या नोंदीच्या संदर्भातली आणि त्या नोंदीच्या माध्यमातून कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रोसिजरची उद्या बुधवारी मंगळवारी त्याची अंमलबजावणी करून तालुक्यातले जिल्ह्यातले सगळे अधिकारी हे 24 तास कामाला लावून हैदराबाद गॅझेटियरच्या नोंदीच्या आधारे प्रमाणपत्र द्यायला सुरुवात करा। 17 सप्टेंबरच्या आत ही प्रक्रिया सुरू व्हायला पाहिजे, ही माझी सरकारला विनंती। आणि याच्यात सरकारनं कुठलाही बदल करू नये। तुम्ही जर आता ठरवलंयच तर मनुष्यबळ द्या, ती 3 जणांची गावागावातली समिती आहे, तिला तातडीनं कामाला लावा आणि सगळ्या हैदराबाद गॅझेटियर मधल्या नोंदी आणि त्या नोंदीच्या आधारावर मराठ्यांना मराठवाड्यातल्या किंवा हैदराबाद स्टेट जिथपर्यंत होतं तिथपर्यंतच्या सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचं काम 17 सप्टेंबरच्या आत सुरू झालं पाहिजे। नसता पुन्हा मला नाविलाजानं मोठा निर्णय घ्यावा लागणार। वेळ आली तर आमच्या गावात आमच्या घरी यायचं, राजकीय नेत्याला आम्हाला बंद करावं लागेल हे मात्र लक्षात ठेवा। तुमच्यावर कुणी दबावाने जे आरच आमका हेव का ह्यालाच काढा तेव कशालाच काढा हे असे शब्द नव्हते पाहिजे, जर कुणाचं ऐकून जर आमची हेळसांड झाली तर पुन्हा खूप वाईट दिवस तुमच्या चुकीमुळे आले नाही पाहिजे, याची काळजी सरकारनं घ्या ही तुम्हाला मी विनंती करतोय, धमकी नाही। काय राव बघा ना, साधा विषय राव, गरिबांचे लेकरं चटण्या भाकरी घेऊन मुंबईला गेले, गरीब मराठ्यांच्या पोरांनी आणि आम्ही असा एक जे आर काढला की मराठवाड्यातला हैदराबाद गॅझेटियरच्या नोंदी नुसार मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं का, तर त्या गॅझेटियर मध्ये मराठे त्यांची संख्या दाखवली की इतके मराठे कुणबी आहेत, दाखवलेत त्याच्यात। हा तो जी आर काढला, मराठवाड्यातल्या मराठ्याला कुणबी प्रमाणपत्र द्या, अर्धा महाराष्ट्र पागल झाला। म्हणजे गरिबाच्या पोरांनी आणि आम्ही गरिबांनी मिळून एक जी आर काढला, नोंदीनुसार कुणबी प्रमाणपत्र हैदराबादच्या गॅझेटियरनुसार देण्यात यावं म्हणून अर्धा महाराष्ट्र पागल झाला। काही अभ्यासक पागल झाले। म्हणजे किती मजबूत गरिबाच्या लेकरानं तो जी आर काढलाय की सगळेचे सगळे मराठी जायला लागलेत आणि काही तर आमच्या विरोधातले इतके पागल झालेत, त्या जी आर आणि त्याच्यातले शब्द बघून, काढलेला जी आरचे आणि शब्द बघून झोपाच यायना त्यांना। मग इतका मजबूतीनं जर गरिबांचे पोरांनी जे आर काढलाय, मराठवाडा 100% आरक्षणात जाणार, मराठ्यांनी टेन्शन घ्यायची गरज नाही। खूप लय आनंद होतोय मनात, पण मराठ्यांना एक बाबा विनंतीपूर्वक माझा थोडा सल्ला आहे। जुनी म्हण आहे, विजय पचवता आला पाहिजे आणि पराजय सुद्धा पचवता आला पाहिजे। थोडं धीराने घ्या, मस आता उकळ्या फोटा द्यात, मस आनंद झालाय, पण एकदा आपले सगळे हैदराबादच्या गॅझेटियरच्या नुसार आणि पश्चिम महाराष्ट्रातले 17 संस्थांच्या गॅझेटियरच्या माध्यमातून एकदा मध्ये जाऊ द्या, आणखीन मोठा आनंद व्यक्त करू। सध्या लोक काही बिथरलेवून झालेत, त्यामुळं मराठ्यांच्या महाराष्ट्रातल्या लोकांनी थोडं संयमानं घ्या, एवढाच माझा तुम्हाला विनंतीपूर्वक सल्ला आहे की थोडंसं संयमानं सगळेजण घ्या। आणि
गॅजेटियरची तातडीनं लगेच अंमलबजावणी करून नोंदी जर नाही केल्या तर येत्या दसरा मेळाव्यात आम्हाला आमची भूमिका जाहीर करावी लागणार आहे सरकारच्या विरोधात. कारण आता मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलंय, फडणवीस साहेबांनी सांगितलं, उपमुख्यमंत्री आमचे शिंदे साहेबांना सांगितलं, अजितदादांनी सांगितलं आणि विखे साहेबांनी सांगितलं. आम्ही हैदराबाद गॅजेटियर लागू केलं. मग आमचं म्हणणं आहे आता शेवट 17 सप्टेंबरच्या आत मराठवाडा मुक्ती संग्राम दिन, त्याच्या आत ही प्रोसिजर सुरू झाली पाहिजे. आणि नोंदीनुसार प्रत्येक गावातल्या तालुक्यातल्या मराठ्यांना, आता नोंद नसलेल्या मराठ्याला हैदराबाद गॅजेटियरच्या नोंदीच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र देण्याची सुरुवात करा. कारण छोटा मोठा का होईना, वेळ कमी असल्यामुळे दसरा मेळावा श्री क्षेत्र नारायणगड इथं होणार आहे. पण छोटा मोठा ज्यांना शक्य असेल ते या, नसल कामानिमित्त तर हरकत नाही, कारण वेळ कमी आहे तयारीला, त्याच्यामुळे छोटा मोठा होईल. जर याची अंमलबजावणी आता सुरू झाली नाही तर मात्र येत्या दसरा मेळाव्याला सरकारला कळणार आहे आता मात्र आपली सरकारची बेतली. आणि मला 100% खात्री आहे, विखे साहेब असतील, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील आणि फडणवीस साहेब असतील, आता मराठ्यांचा अपमान करणार नाहीत आणि हैदराबादच्या गॅजेटियरच्या नोंदीच्या आधारे मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देतील, ही 100% मला खात्री आहे. आणि ते खरं ठरणार. मराठे 100% जिंकलेले. मराठ्यांनो, घराघरातले लेकरं मोठे होणार आहेत. आपण लय मोठी लढाई मुंबईतून जिंकून आलेले, तुम्हाला लय त्रास झाला त्याची जाणीव आहे मला. कुठं झोपलात, रेल्वेवर झोपलात, फुटपाथवर झोपलात, जिथं जागा मिळेल तिथं झाडाखाली झोपलात, चिखलात झोपलात, चटणी भाकरी खाल्ली. मुंबईने सोडे बाजारानं तुम्ही. म्हणूनच राजा आपला विजय झाला. आणि हा विजय खूप जणाला पचतच नाहीये. काय करणार आता आपण? गरीबाच्या लेकरांनी विजय मिळवला, गॅजेटियर दिलं. याच्यातलेच काही लोकांच्या अगोदर म्हणत होते गॅजेट देत होते, तर जरांगे पाटलांनी घेतलं नाही. हेच काही जण याच्यातले आता घेतलं, आता अमुकच झालं आणि तमुकच झालं. जस का हे घटना समितीत होते, इतके ज्ञानी आहेत. बघू ना आम्ही आमचे गरीब, बघू आम्ही आमचं काय करायचं ती. गरीब मराठ्यांना आपण आपलं बघू काय करायचं ती. आपल्या लेकराला कसं मिळून द्यायचं, काय करायचं आपण आपलं बघू. सरकारने सांगितलंय हैदराबाद गॅजेटियर लागू केलं, त्याच्यात काही बदलायचं असलं ते GR मध्ये सरकारने बदलायचं. आम्हाला प्रमाणपत्र पाहिजे व्हॅलिड सहित. बाकीचे नाटकं बंद. त्याच्यात काही शब्द चुकला, अमुक झालं, सरकारने बदलायचं ते. बाकीचं डोकं आमच्या संघ लावायचं नाही. तुम्ही आम्हाला व्यासपीठावर सांगितलं आम्ही हैदराबाद गॅजेटियरचा GR काढतोय. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आम्ही हैदराबाद गॅजेटियर लागू केलं. आता आम्हाला पाहिजे त्या नोंदीच्या आधारावर प्रमाणपत्र. नोंद नसलेल्या मराठ्यांना हैदराबादच्या गॅजेटियरच्या नोंदीच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र देण्याचं सुरुवात करा. बाकीचं काय माहित नाही. ती शब्द बदला, काय करायचं करा. आम्हाला प्रत्येक मराठ्याला, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातला या टप्प्यात आरक्षण 100% पाहिजे. आणि आम्हाला विश्वास आहे सरकार करणार, त्याच्यात काय दुमत नाही. मराठ्यांनो पुन्हा एकदा सांगतो.